कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय अभिजित देवगरे साहेबांना देखील मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. तर मी त्यांना विनंती करेल की आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं. आयोजनाबद्दल काही. नक्कीच नक्कीच आयोजन खूप चांगलं आहे. म्हणजे 1 लाखाला पण असं आयोजन असतं. असं आयोजन केलं आहे. 40,000ची टुर्नामेंट कोण बोलणार नाही. नक्कीच दादासारखे यंग जे आहेत ना लोक, त्यांनी नक्कीच प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे. असं नक्कीच धन्यवाद अभिदादा देवघरे. जाऊया मॅचकडे. मॅच नंबर 4 अर्थातच अंतिम सामना प्रथम सत्रातील, जिथे टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय स्वर्गीय दिबा पाटील उमरोले आणि प्रथम फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय. फिल्डिंग करण्यासाठी भाग पाडलंय ते टीम अविर्शा इलेक्ट्रिकल्स JK शेलू संघाला. थेट थायलंडवरून या स्पर्धेचे या संघाचे पुरस्कर्ते अर्थातच अविनाशी तरे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्या आयोजनासाठी आणि त्याचप्रमाणे JK शेलू संघासाठी देखील. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच नंबर 4 ला होती सुरुवात. आकाश आणि आकाश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आकाश गायकर आणि एक्सेल संघाचा कर्णधार संगम. आपण आयोजकांशी संपर्क साधा त्वरित. एक्सेल संघाचा कर्णधार संगम, आपण आयोजकांशी संपर्क साधा. आकाश लोंगले आणि आकाश गायकर ही सलामीची जोडी. ए फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॉलिंग मार्क वरती प्रेम पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. 5 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल, दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं. 2 पॉवर प्ले कंटिन्यू असतील. ISPL मध्ये देखील खेळताना दिसेल प्रेमची खऱ्या अर्थानं निवड या वर्षीच्या अंगामध्ये आपण पाहिले. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पहिलाच बॉल घेऊन तयार प्रेम. पहिलाच बॉल चांगल्या रीतीनं मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती योग्य लाईन वरती हिट करत असताना निर्धाव चेंडू. सुरुवात चांगली केली आहे. टॉस गमावल्यानंतर अधिराज 11 उमरोली संघ बॅटिंग करतोय. 12वा प्रतिनिधी द्या इंद्रजित. फुल टॉस बॉल आकाशसाठी. खऱ्या अर्थानं मेजबानी होती आणि त्याचा फायदा घेत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला इनफिल्डला क्लिअर करत 9+4 5 धाव्यांसाठी येतोय चौकार. नो बॉलचा इशारा ऑफिशियलचा. इथून मात्र 9+4 5 धावा. अतिरिक्त उंचीवरून हा बॉल होता. खऱ्या अर्थानं वेस्ट साईडचा नो बॉल. 5 धावा आहेत. एकच बॉल संपलाय. धावसंख्या 5. पहिल्या बॉलवरती सन्मान दिला आकाशनं आणि त्यानंतर दुसरा बॉल खराब होता. ती लाईन ओळखली आणि तिथे मात्र बॉल सीमा पार. चौकार ऑन फ्रीड बॉल. दुसरा बॉल स्लॉट मध्ये आकाशसाठी. आणखी एक चांगला फटका. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह बॉल सीमा पार. छूम अंतर षटकार. हार्ड हिटर फलंदाज आकाश लोंगले. बायकर मॅन. गत वर्षी या खेळाडूचा हंगाम खऱ्या अर्थानं फार अप्रतिम होता आणि या वर्षी देखील सुरुवात करत असताना मिडॉनला क्लिअर केला. क्षेत्ररक्षक नाहीये. P1चा षटक. फायदा घेत असताना क्लासिकल शॉट. आणखी एक आकाश लोंगलेचा नेत्र दीपक चौकार. अप्रतिम बॉलिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रेमला, परंतु इथून त्याच्या समोर एक हार्ड हिटर फलंदाज आहे आकाश. पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं फार चांगला खेळ राहिलाय. मनसे रायगड चषकामध्ये बायकर मॅन मालिकावीर खऱ्या अर्थानं ठरला आणि त्यानंतर या खेळाडूचा खऱ्या अर्थानं बोलबाला कर्जत तालुक्यात निश्चित राहिला आणि त्याचाच हा परिणाम दाखवत असताना अविर्शा इलेक्ट्रिकल JK शेलूच्या विरोधात रंग उधळत असताना आपला बॅटमधून धावांचे रंग उधळतोय आकाश लोंगले बॅटिंग मार्क वरती. 4 बॉलमध्ये 14 धाब्यांची तडफदार इनिंग. 3 बॉलचा अद्याप खेळ संपलाय. धावसंख्या 15. पहिला बॉल चांगला फेकला प्रेमनं. दुसरा बॉल 9+4
आणि तिथून आता हाबी ठरला या मॅच मध्ये आकाश. प्रेमच्या अगेन्स्ट बॅच लेमन एज. शॉर्ट फाईन लेग मध्ये रनआउटची शक्यता. पोचलाय सुखरूपरित्या, पोचलाय निराशेत क्षेत्ररक्षक, परंतु इथून मात्र कोणतीही धोक्याची घंटा ठरलेली नाहीये. सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये आकाश लोंगले पोहोचतोय, तोपर्यंत धाव संख्या मिळणार नाहीये. चार बॉलचा खेळ संपलाय, धाव संख्या 15 या आकड्यावरती. चार बॉलचा खेळ संपलाय, धाव संख्या 15. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 5. प्रेमचा बॉल, फटका फसला हवेमध्ये, महत्वाची झेल आणि इथे मात्र थोडासा जजमेंट चुकीची ठरली आहे साई मसने यांच्याकडून. साई मसनेकडून थोडीशी जजमेंट चुकीची, ताळमेळ जमलेला नाहीये दोन क्षेत्ररक्षकांमध्ये. तोपर्यंत धावा मिळाल्यात या बॉलवरती 2. जीवनदान मिळालंय मित्र म्हणाले आकाश लोंगलेला. खरं तर हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. महत्वाचा धक्का बसू शकला असता अधिराज 11 उमरोली संघाला, परंतु इथे जर तरचे समीकरण. धाव संख्या 17 या आकड्यावरती. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे पॉवर प्ले नंबर 1 मधील. प्रेमचा बॉल, खोलात टाकलाय बॉल, हॅमर केलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. आकाश लोंगलेचा आणखी एक तडाखा, बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा आकाश लोंगलेचा हा मोठा षटकार. तेवीस धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये वसूल केल्यात आकाश लोंगले. तब्बल 7 बॉलचा सामना केलाय, 22 धावा त्यानं खर्च केल्यात, एक अतिरिक्त 9 बॉलची धाव. टोटल 23 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग केली आकाश लोंगलेनं. आकाश लोंगले आणि आकाश गायकर सलामीची जोडी आहे. दोनही ऑलराऊंडर आहेत. अधिराज 11 उमरोली संघासाठी सातत्याने एक चांगली कामगिरी करत आलेत क्रिकेट च्या पटलावरती, आणि इथून मात्र या पहिल्याच षटकामध्ये बेधडक सुरुवात केली आकाश लोंगलेनं. प्रत्येक षटकामध्ये एकत्रित येऊ नका, मी JK शेलू संघाला प्रामाणिकपणे विनंती करेल. एका षटकात 23. ओव्हर नंबर 2 मध्ये यश बॉलिंग मार्क वरती. आकाश गायकर ऑन स्ट्राईक. आज तीनही मॅचेसचा जर आपण विचार केला या अगोदरच्या, तर तीनही मॅच मध्ये धावा डिफेंड झाल्यात, आणि त्याच कारणामुळे जणू काही टीम अधिराज 11 उमरोली संघानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. जे घडत आलंय तेच घडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे थोडं बिघडवण्याचं काम. धावा चेस होतील का, अजूनही उत्कंठा लागली आहे प्रेक्षकांना देखील. धावा डिफेंड होत आल्यात आजच्या दिवसामध्ये. यश बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये इथे हवेमध्ये बॉल, अप्रतिम कॅच फ्लाय स्लिप मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरतोय आकाश गायकर. बॅक टू द पवेलियन. आदरणीय पुंडलिकजी रसाल यांना मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं आपलं सहर्षमय स्वागत नमो चषक 2025 मध्ये. अजय आलाय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. हा देखील फार चांगला फलंदाज आहे अधिराज 11 उमरोली संघाकडून. कमबॅक केलं यशनं, पहिलं यश संपादित केलंय. अविरशा इलेक्ट्रिकल JK शेलू संघाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं कमबॅक यशच्या माध्यमातून. अजय ऑन स्ट्राईक, यश बॉलिंग मार्क वरती सज्ज. याचा बॉल दिशा इथून खराब आहे, पंच सांगत असताना ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे बॉल, व्हाईट बॉलचा इशारा.
तीव्र उन्हात कवायत करण्यास भाग पडला आमच्या पंच राजेंद्र भोईर यांना. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या 24. पुंडलिकजी रसाल यांचं सहर्षमय स्वागत. ऑफस्टिकची लाईन पुन्हा एकदा हवेमध्ये. हा बॉल लगातारचा दुसरा धक्का लागतोय अजयच्या स्वरूपामध्ये. अजय देखील निराश पावलांनी मैदान सोडत असताना लगातारचा दुसरा धक्का. यशला मिळते दुसरं यश. बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांनी केलाय आणि त्याचा परिणाम एकच पाहायला मिळाला आहे. फलंदाज ओयुटी बाद झालाय. रोहन आलाय नवीन फलंदाज. फार चांगली गोलंदाजी आहे. यशनं पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली. त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा यश संपादित केलंय. यशस्वी स्पेल ठरतंय खऱ्या अर्थानं अभिर्षा इलेक्ट्रिकल JK सेलू संघासाठी. यश या गोलंदाजाचं कमबॅक करावंच लागेल. क्रिकेटमध्ये कमबॅक करणं फार गरजेचं आहे. दोन बॉल मध्ये एक धाव जरूर आले. व्हाईटच्या स्वरूपात दोन सफलता अर्जित केल्या त्या यशनं. याचा बॉल हलक्यातनं सन्मान पूर्वक खेळलाय. बॉल इथे धाव मिळवण्याचं स्वीकारलेलं नाही. आकाश लोंगलेनं थांबवलं रोहनला. इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. तिसरा बॉल निर्धाव येतोय. विकेट ॲटॅकची संधी होती. व्हाईट बॉल नंतर एक विकेट. त्यानंतर निर्धाव चेंडू. 3 बॉलमध्ये धावसंख्या खर्च केली आहे. 1-2 सफलता अर्जित केल्यात यशनं. पुन्हा निघालाय बॉलिंग मार्क वरती यश. ऑन स्ट्राईक रोहन. रोहनसाठी हा बॉल वॉड शॉट. अप्रतिम क्लास होता, दर्जा होता. बॉल निघून गेला इनफिल्डला क्लिअर करत. एक टप्प्याचा वेध घेत बॉल सीमा पार. क्लासिकल चौकार. क्लासिकल स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ स्टिकची लाईन शरीरापासून दूर होता परंतु बॅट तिथपर्यंत पोहोचली. फटक्यामध्ये मादक सौंदर्य दडलं होतं. बॉल सीमा पार चौकार. धाव संख्या 28. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट लॉस. टीम अधिराज 11 उमरोली संघ. वन्स अगेन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. साई मसने जज करतायत. पकडले अप्रतिम कॅच. तिसरा धक्का या षटकामध्ये लागत असताना टीम अधिराज 11 उमरोली संघाला रोहनच्या स्वरूपात लागतो आणखी एक धक्का. फार चांगलं षटक ठरते. विकेट टेकिंग ॲबिलिटी या षटकामध्ये आपण यशची पाहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अतुल. बॅटिंग लाईनअप चांगला आहे. मी तर म्हणेल अधिराज 11 उमरोली संघाचा. परंतु त्याला आता थोडंसं दडपणाग्रस्त नेण्याचं काम केलंय यशनं. अतुलसाठी हा बॉल लीव केलाय. बॉल दिशा खराबी अतुलला देखील माहिती आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाईल. पंच सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. धाव संख्या 29. एका बॉलचा खेळ बाकी आहे. हे षटक मी तर म्हणेल कमबॅकिंग ठरलंय अभिर्षा इलेक्ट्रिकल JK सेलू संघाच्या दृष्टिकोनातून. करंट रन रेट 15.82 न धावतोय अधिराज 11 उमरोली संघ. अंतिम बॉल ब्रेक स्वरूपाचा. बॅटला स्पर्श केलाय बॉलनं आणि इथून मात्र विकेट किपरची कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. चौथा धक्का या षटकामध्ये लागत असताना अतुलच्या स्वरूपामध्ये यशला मिळते या षटकामध्ये चौथं यश. आणि इथून मात्र कमबॅक केलंय ते अभिर्षा इलेक्ट्रिकल JK सेलू टीमनं. अप्रतिम अप्रतिम कमबॅकिंग स्पेल यशचं राहिलं या षटकामध्ये. पडल्यानंतर बॉल आतमध्ये येत होता त्यामध्ये कट करण्याचा प्रयत्न अतुलचा. बॅटला स्पर्श करत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आता बॅटिंग लाईनअपला थोडंसं दबावग्रस्त परिस्थितीमध्ये नेण्याचं काम केलंय ओव्हर नंबर 2 मध्ये यशनं. आता ओव्हर नंबर 3 कडून देखील तीच अपेक्षा असेल
कारण पहिल्या षटकामध्ये मोमेंटम मिळालं ते टीम अधिराज 11 उमरोली संघाला, आणि दुसऱ्या षटकामध्ये ते मोमेंटम खेचून आणलंय पुन्हा एकदा अभिरशा इलेक्ट्रिकल जे की सेलू संघाने यशच्या या षटकात. आता मात्र तिसरं षटक फार महत्वपूर्ण आहे. इथून कमबॅक केलंय अभिरशा इलेक्ट्रिकल जे के सेलू टीमनं देखील. निलेश आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. 5 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत. पहिल्या षटकात तब्बल 23 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 6 धावा आल्या. 4 फलंदाजांना बाद केलं ते खऱ्या अर्थानं यशनं. निलेशचं षटक ओव्हर नंबर 3 चा खेळ आपण पाहताय. सुसाट गतीनं धावत होता पहिल्या षटकात अधिराज 11 उमरोली संघ. आता प्रेशर आहे मित्रांनो आकाश लोंगलेवरती. संपूर्ण टीमची आता जबाबदारी आकाश लोंगलेवरती. सेन्सिबली पुश केलाय. सुसाट गतीनं सुरुवात केली आकाश लोंगलेने देखील. 8 बॉल आता 23 या धावसंख्येवरती तो खेळतोय. आता त्याला थोडंसं रोखण्याचं काम केलं मी तर म्हणेल यशच्या त्या षटकानं. आता खऱ्या अर्थानं बॅटिंग लाईनअप देखील आपण पाहताय. मधल्या फलीच्या फलंदाजांना फार चांगला खेळ केलेला नाहीये. कोणत्याही फलंदाजांना साथ दिलेली नाही आकाश लोंगलेची, आणि त्याचाच परिणाम आता आपण पाहताय की जणू काही धावसंख्या आहे ती 30 आणि 4 गडी बाद. निलेशला फार चांगलं षटक हाता लावावं लागेल. यशनं एक कमबॅक करून दिले. बॉलिंग लाईनअप देखील चांगला आहे अधिराज 11 उमरोली संघाचा. किमान 50-55 धावा त्यांच्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात. त्या दृष्टिकोनातून आता आकाश लोंगलेला हा सामना खऱ्या अर्थानं खुला ठेवावा लागेल. परंतु इथे कमबॅक करतोय अभिरशा इलेक्ट्रिकल जे के सेलू. फुल टॉस बॉल, लवूचा फटका, क्षेत्ररक्षकाची जंप, परंतु बॉल चाललाय सीमा पलीकडे. 6 धावसंख्येसाठी ओव्हर द रो. A1 क्वालिटीचा लहूचा हा देखना षटकार. लावण्याच्या बॅट मधून हा लावण्यास्पद फटका येतोय फुलटॉस बॉल वरती. प्रॉपर टायमिंग होतं. लेफ्टी बॅट्समन आक्रमक मानला जातो क्रिकेटमध्ये, त्याचंच उत्तर दाखवलंय लावण्यानं. लावण्यासाठी हा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस जरूर होता, परंतु थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निर्धावाच्या साह्याने निघून गेलाय. धावसंख्या तिथेच थांबेल, ती 36 या आकड्यावरती. वॉड बॉल पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. अप्रतिम बॉल होता. बॅटचा फ्लो अगोदरच ओपन झाला, त्यानंतर बॉल निघून गेला. निर्धाव चेंडूच्या साह्यानं आणखी एक निर्धाव बॉल येतोय निलेशच्या या षटकामध्ये. चार बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा खर्च केल्यात निलेशनं. 36 वरती धाव फलक, 4 गडी बाद. बॉल नंबर 5 ऑन स्ट्राईक लावण्य. लावण्यासाठी हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकांपासून थोडा दूर राहील बॉल. 1-2 टप्पा घेत साई मसने बॉलला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत धावा सहजरित्या मिळत आहेत त्या दोनच्या मदतीने धावसंख्या 38. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता पहिल्या षटकामध्ये अधिराज 11 उमरोली संघ. दुसऱ्या षटकामध्ये यशनं 4 धक्के देत थोडंसं रोखण्याचं काम केलं, आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम करतोय निलेश. एक षटकार जरूर आलाय, त्यानंतर कमबॅक करतोय. अंतिम बॉल या षटकातील. अंतिम बॉल देखील अक्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, विकेट किपर, कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. आणि इथून मात्र आणखी एक धक्का लागतोय लावण्याच्या स्वरूपात. 5वा धक्का टीम अधिराज 11 उमरोली संघाला.
तीन षटकांचा खेळ संपलाय. प्रथम सत्र मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना. पहिल्या पॉवर प्ले मध्ये टोटल 23 धावा आल्या प्रेमच्या माध्यमातून. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये यशनं एक जबरदस्त कमबॅक करून दिला आणि ओव्हर नंबर 3 मध्ये निलेशनं देखील धावसंख्या थांबवण्याचं काम केलं. आणि ओव्हर नंबर आता 4 मध्ये कमबॅकिंग स्पेल हाताळणारा यश वरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय तो अवीरशा इलेक्ट्रिकल JK शेलू संघानं. 4 धक्के त्याने मिळवलेत. 5 विकेट हॉलच्या उंबरठ्यावरती जरूर आहे हा खेळाडू, परंतु जो कमबॅक केलाय ना तिथून मागे वळून पाहिलं नाहीये शेलू संघानं. स्लॉट मध्ये संधी होती आकाश लोंगलेसाठी. पुढ्यात टाकलेला बॉल त्याला फेकून दिलाय. उडवलाय बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. मोठा फटका. बॉल सीमा पार आकाशाला वेध घेणारा. आकाशच्या बॅट मधून येतोय हा मोठा षटकार. खऱ्या अर्थानं आपण पाहताय जागर आदिवासी संस्कृतीचा आणि उत्सव आदिवासी लोककलेचा. वेगवान बॉल, दिशा खराब आहे. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर दडपणाग्रस्त येत असताना यश हाच गोलंदाज आहे ज्यानं मागील षटकामध्ये 4 विकेट संपादित केलेत. परंतु या षटकामध्ये आकाश लोंगलेनं पहिल्याच बॉल मध्ये टोकलेला षटकार त्याला थोडासा अडचणीमध्ये नेऊन ठेवतोय. यशचा पुढील बॉल आकाशसाठी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशा खराब आहे. थोडा प्रेशर मध्ये आता सापडतोय यश. आकाशवरती जबाबदारी होती धीराज 11 उमरोली संघाची आणि पहिल्याच बॉल मध्ये षटकार टोकून तो दाखवतोय की आता प्रेशर गोलंदाजावरती देखील आहे. मागील षटकात काय झालंय महत्वाचं नाहीये, परंतु येणाऱ्या या षटकामध्ये माझ्या संघासाठी मला आक्रमकता चढवायची आणि तेच धाडस दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. धाडस हवंय क्रिकेटमध्ये आणि तो धाडसी वृत्तीनं खेळतोय आकाश. बॅकपुढे जाऊन कट केला. सेन्सिबली पुश. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जसा सुईमधून धागा ओवा त्याच पद्धतीनं या फटक्याचं सिलेक्शन. बॉल निघून गेलाय डीप थर्ड मॅन मध्ये. आकाश लोंगलेचा क्लास दर्शवणारा चौकार. जबरदस्त फटका होता. विविध फटक्यांसाठी जाणला जातो हा खेळाडू. एकाच झोन मध्ये सातत्यानं आक्रमकता दाखवत नाही हा खेळाडू. याचं प्रात्यक्षिक उत्तर दाखवलं या फटक्यामध्ये. जबरदस्त फटका होता. 50 धावा धावफलकावर. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. जबरदस्त फिल्डिंग कलेक्शन चांगलंय. हा फेकी देखील अचूक. रन मिळते या बॉल वरती फक्त आणि फक्त एकच्या मदतीने. धाव संख्या 51 आहे आकड्यावरती. 5 गडी मात्र बाद झालेत. 3 बॉलचा खेळ संपलाय षटकातील. पहिल्याच बॉल मध्ये षटकार, त्यानंतर 2 लगातारचे व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक सिंगल. टोटल 3 बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या 51. पहिला षटक चांगलं फेकलं यशनं. या षटकात थोडासा महागडा ठरतोय. याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. आणखी एक दर्जेदार चौकार. जबरदस्त फटका होता गोपीनाथच्या बॅट मधून. कबर पॉइंटला जबरदस्त चौकार. 55 धावा. स्लॉट मध्ये बॉल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न इथे थांबवलाय. कोणत्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. कमबॅक केलं गोलंदाजानं. धाव संख्या 55 वरती स्थिर आहे. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्ही पाहताय. अंतिम बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 4 मध्ये. महागडं षटक ठरलं यशचं या षटकामध्ये. अंतिम बॉल लिव्ह केलाय फलंदाजानं आणि पंचांचा इशारा कोणता येत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय अंतिम क्षणी. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत. त्या टोटल करंट रन रेट 13.75च्या सरासरीनं 55 या धावसंख्येवरती 5 गड्यांच्या मोबदल्यात.
चालाय सीमा पार, 4 धावसंख्येसाठी येतोय हा चौकार. 59 धावा. लोवर फुलटॉस बॉल होता. आकाश लोंगलेनं फक्त फ्लिक केलं, दिशा दिली, लेग ग्लान्सचा फटका, बॉल सीमा पार. लॉंग लेग मध्ये येतोय चौकार. धावसंख्या 59. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय धावा 50 पार झाल्यात आणि या मॅच मध्ये देखील 59. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. डेथ ओव्हर स्लॉट मध्ये खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे, त्यावरती आक्रमकता, स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह, जसा बाण निघतो आणि तिथं तसाच निघलाय बॉल सीमापार. षटकार आकाश लोंगलेच्या बॅट मधून येतो हा षटकार. तेरा बॉल मध्ये 44 धावसंख्येवरती पोहोचलाय आकाश लोंगले. वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती खोलात टाकण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, स्वतः गोलंदाज, बॉल खाली येतोय, पकडलं, इथून कॅच. 44 या आकड्यावरती वैयक्तिक धावांवरती बाद होतोय. फलंदाज आकाश लोंगलेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. फार अप्रतिम केली राहिले या मॅच मध्ये आकाश लोंगलेची. 65 या धावसंख्येवरती 6वा धक्का टीम अधिराज 11 उमरोली संघाला लागतोय. स्क्रीनवरती आपण पाहतोय आकाश लोंगले 14 बॉल मध्ये 44 या धावसंख्येवरती तो बाद होतोय वैयक्तिक. कल्पेश आलाय नवीन फलंदाज. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. फार अप्रतिम बॅटिंग राहिली आकाश लोंगलेची. साई मसनेचा बॉल, मी तर म्हणेल आत्महत्या केली फलंदाजानं. इथे धाव मिळवण्याची शक्यता. बॅटची एज आणि इथून मात्र फलंदाज होतोय बाद. सातवा धक्का 65 या धावसंख्येवरती. मोठी धावसंख्या उभारली मी तर म्हणेल अधिराज 11 उमरोली संघानं. आणि अशा अवस्थेमध्ये अंतिम क्षणामध्ये थोडेसे चुके करतायत फलंदाज. एक चांगला फिनिशिंग टचेस देणं देखील गरजेचं आहे. 2 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. सहीचा बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. रिव्ह्यू घेतलाय फलंदाजांनी व्हाईट बॉल साठी. डिसिजन पेंडिंग. DRS ची मागणी, पंचांच्या निर्णयावरती चॅलेंज करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांनी. बॅटिंग करणाऱ्या टीमनं लाईन चेक केली जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. 66 धावा धावफलकावरती आहेत. थर्ड अंपायरचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. चला मॅचला सुरुवात करा. पंचांच्या निर्णयावरती अंमलबजावणी करा आपण प्लीज. अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल, थर्ड अंपायरचं मागणं एकच होतं. अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपित करतोय, त्यामुळे आपण पंचांच्या निर्णयावरती प्लीज अंमलबजावणी करा. 66 धावा आहेत. वेगवान बॉल. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू. 66 धावा आहेत धावफलकावरती. 7 गडी बाद झालेत. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आणि त्या निर्णयाला अंमलबजावणी करत असताना मी तर म्हणेल एक फार फायटिंग स्कोर उभारलाय. अधिराज 11 दिवा पाटील उमरोली संघानं. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. एक चांगली बॅटिंग राहिली या सत्रामध्ये. 66 धावा आहेत. येणारे 30 बॉल 67 धावसंख्येची गरज आहे ती टीम अवीरशा इलेक्ट्रिकल JK शेलू संघाला सामना जिंकण्यासाठी. जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. 67चं टार्गेट.
लक्ष गाठलं जाईल की लक्ष थांबवलं जाईल या करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. या ऐकूयात आपण साथी समालोचक आमचे जवळचे मित्र योगेशजी ढोले सर यांचा आवाज. मार्चला होईल इथून सुरुवात. आजच्या या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहताय. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते JK शेलू या दोन टीम दरम्यानचा हा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आहे स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमनं. धाबा बनवल्यात त्या तब्बल 66 आणि 67 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट सेट केलं आहे ते JK शेलू टीमच्या अगेन्स्ट. स्ट्रायकिंग एंडवरती निलेश, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रेम आणि गोलंदाज आकाश गायकर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न होता प्रेमचा या ठिकाणी आपण पाहताय. पुढे सरकला होता परंतु निलेशने त्याला नकार दिला. छोटा क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय
थोडंसं मिड ऑनमध्ये वाईडिश आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याने चांगला बॉलला अडवलं. या धाव मात्र मिळणार नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 5 षटकांची मॅच आहे. 30 बॉलमध्ये 67 धावसंख्येचं टार्गेट आहे. त्या टार्गेटचा पाठलाग इथून करायचा आहे JK शेलू टीमला. आणखीन एक चांगला बॉल समोर टाकला होता आणि समोरून अगदी आपण पाहतोय राईस झालाय. बॉल अगदी खालून गेलाय, वेगानं पुढे सरकलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा आपण या ठिकाणी टॉस करूया. स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये निरलपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. शॉर्ट स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धाबेनं धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळेल. ते आता मात्र एक अकाउंट ओपन झालंय JK शेलू टीमचं. एक या धावसंख्येनं पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलने सुरुवात झाली. आकाश गायकर गोलंदाजीसाठी पहिले 2 डॉट बॉल टाकले, त्यानंतर एक सिंगल आली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय. चला, निरलपाडा टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमचे कर्णधार आपण या लगेच टॉससाठी. धावसंख्या 2 पाहायला मिळते 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. दरम्यान आपण पाहताय भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण सरचिटणीस सन्माननीय काशीनाथजी रसाळ आणि सन्माननीय योगेशजी एनकर साहेब या कॉमेंट्री बॉक्समधून खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. अतुलचा पहिला बॉल ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑनमध्ये त्या ठिकाणी आहेत फिल्डर पकडले. कॅच पहिला आदरा मिळतोय तो JK शेलू टीमला 2 या धावसंख्येवरती. निरलपाडा टीमनं टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. 4 ओव्हरची मॅच असेल. जशी मॅच समाप्त होईल तसं मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये 11चा स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. एक फिल्डर आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. तो 12वा प्रतिनिधी असेल. चला, जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे, जास्त वेळ घेतला जातोय. आपण प्रत्येक मॅच ही 5 आणि 4 ओव्हरची खेळवतोय. त्यासाठी मात्र तुम्ही जेवढा वेळ वाचवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तेवढ्याच्या जास्ती षटकांच्या मॅचेस खेळायला मिळतील. परंतु इथे साई मसने आलाय. आडव्या बॅटमधून खेचून बॉलला नेलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे साईच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर. षटकार आला. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती. आपण पाहताय फलंदाज प्रेम बाद झाला होता. त्यानंतर साई आला.
अतुलच्या विरोधामध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आडव्या बाटमधून अगदी खेचून मारलं होतं आणि लगेच खऱ्या अर्थानं तिसऱ्याच क्रमांकावरती साई मैदानाच्या आतमध्ये का आलं ते त्यानं दाखवलं आहे. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि साईला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करायची. यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हरच्या बाजूनं बॉलला काढलाय. बॉल चालला डीप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. ड्राईव्ह केला यावेळी समोरच्या दिशेनं. संयमी खेळ, एक शांत पद्धतीचं क्रिकेट कसं खेळावं आणि संयम कसा असावा क्रिकेटमध्ये हे मात्र दाखवलंय साईनं. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. तासानंतर जर पाहायला गेलं तर अगदी सन्मान दिला या बॉलला. ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेनं, अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध ड्राईव्ह केलं. एक सिंगल धाव घेतली आणि तिथून मात्र नॉर्थ स्ट्राईक एंडवरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता मात्र 13 वरती. यावेळी ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय फिल्डर आहेत आणि तिथून देखील आपण पाहताय एकच धाव पाहायला मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती. या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी आपण पाहताय या आयोजनाचे आपण अगदी 3 दिवस भरभरून खऱ्या अर्थानं कौतुक करतोय. इतकं छान आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आता तर मात्र जर पाहायला गेलं तर KTC लाईव्हच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर मात्र थेट थायलंडवरून या आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात आणि खास करून जय कोलंबा माता शेलू संघासाठी देखील या शुभेच्छा असतील. या संघाचे पुरस्कर्ते अविनाशजी तरे साहेब जे थायलंडला आहेत तिथून मात्र मॅचचा आनंद घेत आहेत आणि या टीमला आणि आयोजनाला त्यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आल्यात. धन्यवाद साहेब. इथून देखील आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 15 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या अवघ्या 2. त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये साईनं धावा या ओव्हरमध्ये बनवल्या त्या तब्बल 11. दोन ओव्हरमध्ये 15 धावा धावफलकावरती. टार्गेट इथून पाहताय आपण 67 धावसंख्येचे 67चं टार्गेट. आत्तापर्यंत 15 धावा 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये स्वतः आकाश गायकरला आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत. परंतु यावेळी समोर आपण पाहताय साई मसने. एक चांगलं बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोनही चांगले खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आता आपल्याला आमने सामने लढताना पाहायला मिळतील. समोर टाकला होता अगदी आपण पाहतोय गॅपमध्ये फटका सजवला. एफर्ट्स पहा एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या एफर्ट्ससाठी. अगदी इथून जर पाहायला गेलं तर स्वतःला झोकून दिलं. या बॉलवरती डाईव्ह लगावली. झेल जरूर ड्रॉप झाला परंतु आपल्या टीमसाठी इथून धाबा वाचवताना पाहायला मिळत आहेत. KTC लाईव्हच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. साईचा हा फटका चांगला होता. गॅपमध्ये चालला होता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फिल्डर आले आणि सरळ त्या बॉलवरती आपल्या स्वतःला झोकवून दिलं आणि बॉलला अगदी जाग्यावरती स्टॉप केलं. धाबा मिळाल्या त्या मात्र 2. पुन्हा एकदा पुढे येऊन अगदी आपण पाहताय कट करायचं होतं बॉलला परंतु यावेळी टायमिंग साधता आलं नाही. जास्त सफल झाले. जास्त पुढं निघून आले होते आणि तेच ओळखलं होतं आकाश गायकरनं. लगेच आपला टप्पा बदलला. थोडासा मागे टाकला आणि तिथून बॉल देखील आपण पाहतोय थोडासा खाली देखील राहिला. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 वरती 16 बॉल आणि आता 50 धावसंख्येची गरज आहे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि पंच देखील इथून सांगतायत की फलंदाज साई मसने इथून मात्र बाद झालाय. सोडून द्यायचं होतं या बॉलला. अगदी आपण पाहताय लिव्ह करायचं होतं परंतु जसा बॉल पडला तसा मात्र आतमध्ये आलाय. ऑफ कटरचा वापर केला. अगदी त्याच वेळी आपण पाहिलं थोडीशी गती देखील त्याची कमी झाली होती आणि साईला असं वाटलं की बॉल आता मात्र बाहेर निघेल परंतु पडल्यानंतर अगदी जप करून आतमध्ये आला आणि तिथे मात्र अगदी बॅटवरती चेंडू येऊन आदळला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा सोपा झेल आपल्याला पाहायला मिळाला.
दोन छोटे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमकडून, आणि ते देखील पहा जिथे खऱ्या अर्थानं चप्पल क्षेत्ररक्षकाची गरज असते त्याच ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक शॉट फाईन लेगमध्ये तर एक शॉट थर्डमॅनमध्ये हे दोन क्षेत्ररक्षक आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी बॅटर आपण पाहताय यश आला. 17 धावसंख्येवरती 2 विकेट. यशसाठी हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आकाश गायकर राऊंड विकेट नाही आला लेफ्टी फलंदाजाच्या विरोधामध्ये, आणि तिथून देखील आपण हा डॉट बॉलच पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या पाठमधून खेळायचं होतं. दूरवरून शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉलपर्यंत अगदी पोहोचलेच नाही. दूरवरून फक्त बॅट ड्रिल केली. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. साई ज्यावेळी बॅटिंग करत होता त्यावेळी मात्र मोठे स्ट्रोक पाहायला मिळत होते, परंतु जसा तो बाद झाला पुन्हा एकदा तेच समीकरण पाहायला मिळतंय. डॉट 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 आणि डॉट. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. ही डॉट बॉलची मालिका अगदी सातत्यानं सुरूच आहे. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. या षटकातील जर पाहायला गेलं तर आतापर्यंत आपण पाहताय तिसरा षटक समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती JK शेलू टीमची, ती म्हणजे 17 वरती 2. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, आणि 2 ओव्हरमध्ये इथून देखील धावा बनवायच्या आहेत 50. बारा बॉल आणि अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे इथून JK शेलू टीमला. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय आकाश लोंगले. एक आकाशनं 2 स्पेल हाताळले, आणि त्या 2 स्पेलमध्ये त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. 2 स्पेलमध्ये जर पाहायला गेलं तर आकाशनं धाबा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 4 विकेट्स त्याने मिळवल्यात, त्या म्हणजे 1. आणि इथून देखील आपण पाहताय आकाश लोंगले आलाय, आणि त्याने देखील पहिला चेंडू निर्धाव फेकला. यावेळी हलक्या हाताने कट केला, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पोहोचतील तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 18 वरती. 10 बॉल 49 धावसंख्येची अजूनही इथून आवश्यकता आहे. ज्या टीमनं टॉस जिंकलाय त्या टीमनं बॅटिंग घेतली आहे, आणि बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल स्कोअरबोर्डवरती उभी केली आहे, आणि त्या टोटलचा अगदी व्यवस्थितरित्या बचाव देखील केला. यावेळी जागा बनवली शॉटसाठी ऑन साईडला, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवला आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु तोपर्यंत बॉल चाललाय अगदी फील्ड केलं त्या ठिकाणी, आणि तोपर्यंत धावा मिळतील त्या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 20. फिल्डिंगमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे उमरोली टीमची. यावेळी देखील आपण पाहतोय फ्लिक करायचं होतं, टायमिंग जुळता आलं नाहीये. बॉल उंच हवेमध्ये गेला, एसटी रक्षक आले, त्यांनी पकडली कॅच. आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळेल. फलंदाज यश देखील इथून परतताना पाहायला मिळेल. इथे देखील आपण पाहताय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि बॉल सरळ अगदी उजव्या एसटीच्या बाहेरून मात्र बाहेर निघताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ओम आलाय. यावेळी देखील टॉपिस लागली आहे, आणि तिथे देखील फलंदाज बाद.
बाटला चेंडू स्पर्श जसा होतोय तशी विकेटच पाहायला मिळाली आहे. जे के शेलू टीमची आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळतीये. 20 या धावसंख्येवरती 4 फलंदाज इथून मात्र परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. व्हाईट बॉल. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला आणि इथून 22चा हा चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 4 धावा आल्यात आणि धावफलक आता पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या धावा जर का अगोदरच्या षटकामध्ये अशा स्वरूपामध्ये आल्या असत्या तर मॅच बनली असती आणि मॅचमध्ये मजा देखील आली असती. परंतु त्यावेळी मात्र डॉट बॉल आपल्याला सातत्यानं पाहायलाच मिळाले. कोणत्याही बॅटरनं मात्र साईला साथ दिली नाही. साईने एकमेव असा फलंदाजी की त्याच्या बॅटमधून मात्र षटकार पाहायला मिळाले. हा व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 30 धावा धावफलकावरती. इथून देखील आपण पाहताय हॅप ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म पुल करायचा होता परंतु व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. तिथून देखील एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं 31-31. ओहो वाडा स्ट्रोक. मॅच इथे मात्र फिनिश झाली आहे. मॅच मात्र जिंकली आहे स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम जे के शेलू. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. थँक्यू. 16 बॉल आणि 44 धावा ज्यानं बनवलं, 14 बॉल आणि 44 धावा बनवणारा